नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण संपूर्ण कोथिंबीर व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फेब्रुवारी महिन्यात कोथिंबीर पिकाची लागवड केल्यास आपल्याला चांगला मार्केट भाव मिळतो। त्यामुळे आपल्याला कोथिंबीर पिकाची लागवड करायची आहे। कोथिंबीर पिकाची लागवड करत असताना आपल्याला गावरान कास्ती या वाणाची निवड करायची आहे। एकरी 30 ते 35 किलो याप्रमाणे बियाण्याचा वापर करायचा आहे। पेरणी करण्या अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे। बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड 150 ml याप्रमाणे घ्यायचं आहे। त्याचसोबत ट्रायकोबुस DX 150 ग्रॅम प्रति 30 किलो बियाण्यासाठी घ्यायचं आहे। त्याचसोबत NPK DX 150 ग्रॅम प्रति 30 किलो बियाणे यासाठी घ्यायचे आहे। अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपल्याला पेरणी करायची आहे। पेरणी करते वेळेस 2 ओळीतील अंतर 9 इंच याप्रमाणे ठेवायचं आहे। कोथिंबीर पीक हे कमी कालावधीत असल्यामुळे आपल्याला पेरणी करते वेळेसच खत व्यवस्थापन करायचं आहे। खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला 24-24-0 या खताचा एकरी 1 बॅग याप्रमाणे वापर करायचा आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। धन्यवाद।